बोला. मी त्रास देत आयोच्या जीवास. ती सांगी ते मी ना ऐकी. पण आता ना करी तशी चूक. ना देत त्रास तीस. पण सांगतीस माझ्या संग बोल. मला शिक्षा करी, बोल लावी, चोप दे, पण दूर ना लोटी. आता तुम्ही पण ना बोली. तिवली मायो, तू तरी सांग आयोशी. दद्दा, मधमाशीचे डंखते आता ना बरी होती हुंबदीस. अंगी ताप असी हिच्या. तू विस्तव वाढव हिच्या उभेस. बघ कशी हुडहुडी भरली असेल. मायो तो किती मायो. दद्दा, सुक्या लाकडांची साठवण ना. आयोच्या आधी येत हमी. घाबरी ना, तुम्हासी पाऊस ना लागू देत. सुब्बूसी नवीन मित्र हवा ना, म्हणून जात तुम्हा सोडून. सगळी लाकडं तर भिजून गेली. आता का करीत मी. तातो, तातो. पुरे विस्तव कमी आणि धूरच हुंब. पोर का तू आता सत्तू. पावसा आधी जो तो लाकडा आडोशाला ठेवीत. सारी कामं मायो तातोच करीत. तू धावीत सशा माग. असू दे देवली मायो, पोर लहान असीत. किती दिस रान असीत हे. अथे ज्याचा घास तो मिळवीत. या सत्तूचं नशीब उगवतीचं. म्हणून जी अशी डोळे ना तरी बघित असा तातो मिळाला. मधमाशीचा डंख आपल्या अंगापर घेई याची मायोत. पोरास ना कळीत ना तरी याचं डोकं चालतं सरी सरी ज्या त्या गोष्टीत. हेच ना कळीत. शाल्व सीमेशी जाईत त्या दिवशी सारे. हाच उभा ठाकला सामोरी. ना जा करून आडवीत. त्यांची हुंब गोष्टी सांगित होता. आता तुमची भिस्त माझेवर. त्यांची भिस्त सोड. आपल्या मायो तातूची भिस्त ना घेता. ना दिवली मायो. माझ्या आयो तातूची भिस्त मीच घेत. भिस्त तर भिजू येईल. आणि बाहेर सुकी काटती सुद्धा ना. आयोची थंडी लागली.
दूर ना करी तू देवली मायो बघे विस्तव ना जमी तू जमीत 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 सुबू शमी आपला सत्तू आज जाणता झाला चिंता ना करी सुबू सुबू सत्तू सत्तू ताता 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 तू तरी उघडणार आहे द्वार हाका मारून मारून दमली आहे मी कोणीच देत नाहीये काय हे 2 दिवस बंद करून ठेवलंय मला आणि रानात गेले होते का मी नुसतं भिंतीजवळ तर गेले होते ना कंटाळा आलाय मला मला बाहेर पडायचंय मोकळ्या हवेत यायचंय तुमच्या सगळ्यांशी बोलायचंय उघडा ना द्वार कोणीतरी मला माहितीये तुम्ही बाहेरच आहात मी सगळं बोलते ते ऐकताय पण मुद्दाम कोणी उत्तर देत नाहीये तू तर आता स्वतःच्याच जाळ्यात अडकणारच सावित्री माझ्या आणि महाराजांच्या आयुष्यातून आता तू कायमची स्वतःच बाजूला होणारच मग मात्र फक्त माझंच राज्य महाराणी काल तुम्ही इथे सावित्रीच्या दालनाजवळ कुणीही यायचं नाही तिला एकटीलाच सोडायचं हा निर्णय जाणीवपूर्वक घेतलाय ना आपण नाही महाराज हा केवळ तुमचा निर्णय आहे महाराज अहो पुरे झाला हा अत्याचार पाझर कसा फुटत नाही तुमच्या हृदयाला महाराज अहो नाजूक फुलासारखी नाजूक कन्या आहे माझी 2 दिवस झालेत ती आतमध्ये आहे कोंडून ठेवलंय तुम्ही तिला का तर भिंतीपाशी गेली म्हणून हा काय गुन्हा झाला का महाराज अहो खूप फुलपाखरू आहे ती वाऱ्यावर बिरबिरावंसं वाटणारच ना तिला नका असं वेसण घालून डांबून ठेव तिला माझं आईचं हृदय तिळतिळ तुटतं माझ्या लेकीसाठी महाराज हवं तर तिच्याऐवजी मला कोंडून ठेवा महाराज आपली लेक हुशार आहे तिला आतापर्यंत तिची चूक उमगली असेल अशा कठोर शिक्षेची काय गरज आहे महाराणी आम्ही काय महाराज
फार फार तर प्रजा म्हणेल की महाराज भेदभाव करतात, राजकन्येसाठी वेगळा न्याय आहे किंवा तिच्या बाबतीत हळवे आहेत. म्हणू दे ना महाराज, एका लहान मुलीला भिंतीपाशी गेली म्हणून इतकी मोठी शिक्षा. मृत्यूदंड थोडीच अपेक्षित करणार आहे प्रजा. उलट उलट प्रजा म्हणेल की महाराज कर्तव्यनिष्ठ असून देखील एक मृदू पिता देखील आहे. महाराज, मी हात जोडते, आत्ताच्या आत्ता माझ्या कन्येला या बंदिवासातून मुक्त करा. आपण स्वतःच्या जीवाला इतका त्रास करून घेऊ नका महाराणी. आपल्या कन्येला शिस्त लावण्याची हीच वेळ आहे. राजवाड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तिने आणि पळाली ते थेट भिंतीपाशी. अनेकदा सांगून झालं, भिंतीपाशी जाणाऱ्याला शिक्षा होते ह्याकडे बेधडक दुर्लक्ष केलं तिने. तेव्हा तिला शिक्षा होणारच. आमचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी. खाऊन पिऊन कसली आली आहे शिक्षा? मला इथे कोंडून ठेवलंय आणि खेळणी, फळं, पंचपक्वान्न सगळं तर देतच आहात. पाहिलं, अजूनही हट्टीपणा तसाच आहे. आपण चूक केली असं वाटतच नाहीये तिला. जोपर्यंत ह्याची जाणीव होत नाही ना, तोपर्यंत बंदिवासातून मुक्ती नाही. असं आहे का? मग एकतर मला बाहेर येऊ द्या किंवा माझ्याशी बोला तरी, नाहीतर आजपासून मी अन्न ग्रहण करणार नाही. महाराज, सावित्री खरोखर हट्टी आहे. ती खरोखर अन्न त्याग करेल. अगं बाई, महाराज आता काय करायचं? सावित्री नाही हटणार मागे. पाहूया ना हे द्वंद्व कुठपर्यंत जात आहे ते. महाराणी, तुम्ही आणि निर्मला, तुम्ही लक्ष ठेवून असा. तुम्हाला काही असं वाटलं तर तत्काळ निरोप धाडा. सावित्रीच्या या प्रतापामुळे राज्याच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी आम्ही एक सभा आयोजित केलेली आहे. महाराज, महाराज, अहो त्या सभेसाठीच एका नवीन शस्त्राच्या रचनेचा आराखडा घेऊन तुमच्या मागे धावतोय. एक नजर टाका महाराज. थांब, ते नको देऊस तिला. तिला बंदच राहू दे. परंतु महाराणी, आमचा नाही, महाराजांचा आदेश आहे हा. ऐकलंय मी सगळं, अन्नत्याग वगैरे, पण ते काही चालायचं नाही. चल बरं, जेवून घे. काही नको निर्मला मावशी, तू अजिबात लाडी गोडी लावू नको. आता सगळं ऐकतो तुझं माझ्या बाबतीत. मग तू का नाही सांगितलंस त्यांना मला बाहेर काढायला? आता कट्टी तुझ्याशी, पण आता उपाशीच राहणार मी. असं काय बरं? शहाणी ना माझी साऊ. मग तिला हे कळत नाहीये का की आपण चूक केली म्हणून शिक्षा केली आहे ना महाराजांनी? तू पुन्हा अशी चूक करू नयेस म्हणून आहे की नाही ही शिक्षा? तू आणि तुझी ती मैत्रीण माळीबुवांची सुरंगी, दोघींनी चूक केली, दोघींना शिक्षा झाली. काय? सुरंगीला शिक्षा? एकट्या सुरंगीला नाही, तर तिला आणि तिच्या दादांना म्हणजे माळीबुवांना हे राज्य सोडून जायची शिक्षा झालीये. पण कशासाठी? त्यांची काय चूक? कारण त्यांनी तुला पळवून नेण्याचा प्रयत्न केला म्हणून. मुळीच नाही, मी स्वतःच पळून गेले होते. त्यांचा काही संबंधच नव्हता. अगं असं कसं म्हणतेस साऊ? ती सुरंगी चक्क तुझ्या दालनात सावित्री म्हणून निजली होती. केवढा मोठा गुन्हा आहे हा माहितीये का? आणि ती माझ्या सांगण्यावरूनच तिथे निजली होती. आणि शेवटी मी राजकन्या आहे ना, मग माझी आज्ञा पाळावीच लागणार तिला. तिची काहीही चूक नाहीये. खरी हुशार आहेस साऊ. बिनतोड युक्तिवाद केलास.
पण आता त्याचा काहीच उपयोग नाही बाळा, कारण त्या बाप लेकांना हे राज्य सोडून जायची शिक्षा झाली आणि आजच त्यांना निघावं लागेल. मला त्यांना थांबवावंच लागेल. तात्यांना सांगावंच लागेल की त्यांची काहीही चूक नाहीये. नाही सौ, नाही जाता येणार तुला. चारी बाजूंनी पहारे आहेत ग. म्हणजे माझी आणि सुरंगीची भेट नाही होणार? नाही होणार ग. नाही, हा अन्याय आहे. मला भेटायचंय त्यांना, थांबायचंय. जाऊ दे मला. कशी जाणार साऊ? भिंतीकडे जाण्याचा तुझा हट्ट भोवलाय तुला. सगळ्यांच्या नकळत केलंयस तू हे सगळं. चूक तर झालीये ना, मग मला ती चूक सुधारू तरी द्या. कशी सुधारणार? अगं तू कितीही प्रयत्न केलेस तरी या दालनाच्या बाहेर पाऊल नाही टाकता येणार तुला. आणि मी एक दासी आहे साऊ, यापेक्षा जास्त नाही काही करू शकत मी. पण तुला एक काम नक्की करता येईल मावशी. माझी आणि सुरंगीची तर भेट होऊ शकणार नाही, पण तू तर तिला भेटूच शकतेस ना. माझ्यातर्फे त्यांच्या प्रवासासाठी काही फळं घेऊन जाशील ना, आणि माझ्यातर्फे माफी पण मागशील ना. हो, हे करू शकते मी, पण तू नीट जेवलीस तर आणि शहाण्या मुलीसारखी वागलीस तर. पण इथून बाहेर काढा असा हट्ट करू नकोस साऊ. योग्य वेळी महाराज बाहेर काढतीलच तुला. ठीक आहे, मी जेवते नंतर. पण तू आधी फळं घेऊन जा ना त्यांच्यासाठी, ते राज्य सोडून जायच्या आत. हो, जाते मी. नाही नाही, मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही सुरंगी. काहीही करून मी तुला न्याय मिळवून देईन. हे सगळं सोडून कुठे जाणार आम्ही? ते घर आहे ना आमचं. काय झाली आवरावर तुझी सगळी? आता आपल्याला निघायला हवं हळूहळू. मला नाही जायचं घर सोडून. पाय तर माझाही निघत नाहीये पोरी. ही झाडं नाहीयेत, ही लेकर आहेत माझी. जीव गुंतलाय याच्यात. तरी पण जायला हवं. शेवटी या जगात आपली पायरी ओळखूनच वागायचं असतं. राजकन्या आणि मायाची पोर यांची मैत्री नाही होऊ शकत. नाही नाही दादा, सावित्री नाहीये तशी. आपल्याला शिक्षा झालेली तिला माहीतच नसेल, नाहीतर ती. नाहीतर काय करणार ती? चूक तर झालीच आहे तुमची. लपवाछपवी केलीत तुम्ही. नशीब समज महाराजांनी मृत्यूदंड न देता राज्याच्या बाहेर काढलंय. तेव्हा आणखी काही घडण्यापूर्वी मुकाट्यानं निघून जाऊया. राजाची आज्ञा पाळणं हेच शहाणपणाचं आहे. मनावर दगड ठेवून आपण आपले निघूया. चल. मावशी तुम्ही? हो, प्रवासात बरोबर असावीत म्हणून सावित्रीनं फळं पाठवली आहेत. म्हणजे आम्ही कायमची जाणार हे समजले तिला? हो. तरी सुद्धा सावित्री नाही आली मला भेटायला. कशी येणार? तुमच्यासारखीच तिलाही शिक्षा झालीये. तिच्या दालनात बंदी करून ठेवलंय तिला. कडक पहारा आहे. दालनाच्या बाहेर पडूच शकत नाही ती.